आहेत। मात्र आज अजितदादांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे। तर उद्या सकाळी त्यांच्या मूळ गावात काटेवाडीमध्ये देखील त्यांचं पार्थिव हे ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि 11च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह मंत्रिमंडळातील अजित पवारांचे सगळे सहकारी बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि पवार कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे। अगदी शरद पवार यांच्या प्रमाणेच 24 तास राजकारणामध्ये राहण्याचा अजित पवार यांचा मानस होता आणि ते त्याच पद्धतीने खरं तर जगले। त्यांचा कामाचा उरक, त्यांचा आवाका हा सगळा थक्क करणारा असाच होता असं आपण म्हणू शकतो। अजितदादा हे सगळ्यांना कायमच भावणारं असं व्यक्तिमत्व होतं। आपल्या सभा असतील किंबहुना त्यांनी केलेली काही कृती असतील, दौऱ्यावर सुद्धा अनेकदा ते गाडीने जात असायचे, त्यावेळेला कुठेही थांबायचे। एखाद्या कुठल्याही छोट्या टपरीवर चहा पिणं असेल, मिसळ खाणं असेल, अशा सगळ्याच त्यांच्या छोट्या छोट्या कृतींनी ते आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या नेते मंडळींची मनं जिंकायचे। सभांमध्ये देखील ते असेच काहीशी उदाहरणं द्यायचे किंबहुना असे काहीसे मिश्किल बोलायचे की अजितदादांना ऐकत राहावंसं वाटायचं। असेच दिलखुलास अजित पवार आपण ऐकूया। तर जसं मी म्हणाले की 24 तास राजकारणामध्ये राहण्याचा त्यांचा पिंड होता आणि कधी कधी उद्वेगानं राजकारण आता मी सोडतो आणि शेतीवाडी बघतो असंही त्यांनी म्हटलेलं होतं। तू जसं मगाशी म्हणालास दीपक, तशा काही वेळा त्यांना भूमिका घेण्याची, भूमिका बदलण्याची अशी देखील वेळ आली, मात्र सत्तेची सोबत त्यांनी कायमच ठेवलेली होती। खड्डा आहे मोठा, खड्डा म्हणण्यापेक्षा ते आपण भराव केला आहे, ते भराव तिकडे एकदम कोपरा 1 किलोमीटर पलीकडे रनवे स्टार्ट होतो त्याच्या डाव्यापासून 1.5 किलोमीटर जिथं हे रनवे संपतो, गोजोबाईचा रनवे जिथं सुरुवात होतो त्या रनवेच्याच बाजूच्या ह्याच्यामध्ये गेलं। खड्डा आहे मोठा, खड्डा म्हणण्यापेक्षा ते आपण भराव केला आहे, ते भराव पवार कुटुंबियांचं कधीही भरून न येणारं असं नुकसान झालेलं आहे आणि रनवे स्टार्ट होतो त्याच्या डाव्यापासून 1.5 किलोमीटर जिथं हे रनवे संपतो, गोजोबाईचा रनवे जिथं सुरुवात होतो त्या रनवेच्याच बाजूच्या ह्याच्यामध्ये गेलं। खड्डा आहे मोठा, खड्डा म्हणण्यापेक्षा ते आपण भराव केला आहे, ते भराव ज्या वेळेला ही बातमी पवार कुटुंबियांना समजली त्यावेळेला शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे सगळे दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमधून या शरद पवारांसह सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीला पोहोचले। त्यानंतर शरद पवारांनी ज्या परिसरामध्ये अजित पवारांचा अपघात झालेला होता त्या परिसरामध्ये जाऊन पाहणी केली, विचारपूस केली, काय नक्की घडलेलं होतं ही माहिती शरद पवारांनी जाणून घेतली। अगदी दीपक, मी यामध्ये तुला थोडंसं करेक्ट करेन की जे अधिवेशन सुरू होणार आहे त्यासाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत होत्या, शरद पवार मुंबईतच होते आणि अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडल्याच्या नंतर खरं तर डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांना ही बातमी सांगावी लागली। कारण आपण अर्थातच याचा एक माणूस म्हणून किंवा नातेसंबंध जे आपण जपतो त्यामधून विचार करू शकतो की ज्या मुलाला अंगाखांद्यावरती खेळवलं, ज्या मुलाला मोठं केलं, ज्याला इतकी वर्ष आपलं बोट धरून ज्याला राजकारणामध्ये आणलं, त्या अशा अक्षरशः मुलगाच होता तो त्यांचा। त्यामुळे अशा पद्धतीनं अजित पवार यांची ही एक्झिट ही अत्यंत वेदनादायी असणारच आहे शरद पवारांसाठी देखील। आणि जेव्हा ते या विमानतळावरती उतरले बारामतीमध्ये तेव्हाची दृश्य आपण दाखवत होतो आणि तेव्हा त्यांनी ही माहिती जाणून घेतलेली होती।
एकीकडे केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, तर दुसरीकडे त्यानंतर लागलीच आपलं राज्याचं देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असतं. आणि अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये अजितदादांनी अर्थ खातं सांभाळलेलं होतं. अर्थमंत्री म्हणून देखील त्यांचं त्या खात्यावरची पकड आपण पाहिलेली होती. आणि स्वाभाविकच ज्यावेळेला आता अर्थमंत्री म्हणून पुन्हा एकदा अजित पवार राज्याचं जे बजेट आहे ते मांडताना आपल्याला पाहायचे होते, मात्र कदाचित हे नियतीच्या मनात नव्हतं. जे बजेट असतं राज्याचं ते सादर करताना सुद्धा अजित पवार हे कायमच काही शेअर करायचे, काही टोले लगायचे. आणि त्या दरम्यान सुद्धा अजितदादा जे सभागृहातलं जे वातावरण असतं ते सुद्धा हसत खेळत ठेवलेलं देखील अजितदादांनी आपण पाहिलेलं आहे. अगदी, म्हणजे तू म्हणतोस ना की एखादी गंभीर काहीतरी चालू आहे आणि अशा वेळेला ते फारच अनावर होत असताना त्या परिस्थितीमधून मिश्किलपणे मार्ग कसा काढायचा हे आपल्याला अजितदादांकडून शिकायला मिळालं अर्थातच. त्यामुळे राजकारण हाच श्वास ध्यास आणि हाच त्यांचा पिंड होता जो त्यांनी वर्षानुवर्ष जपला. अनेक जण, म्हणजे तू मगाशी ज्या जनता दरबाराचा उल्लेख केलास तर अलोट गर्दी तिथे देखील असायची. म्हणजे अजित पवार येण्याच्या 4-4 तास आधीपासून लोक आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत छोटे मोठे ते घेऊन पत्रकं घेऊन उभे असायचे आणि अजित पवार त्या सगळ्यांची ती पत्रकं, त्यांची पत्र, त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न सातत्याने करायचे. किंबहुना त्या जर एखाद्या अधिकाऱ्यानं त्याविषयी काही अंमलबजावणी केली नाही तर ते अधिकाऱ्याला देखील तितकंच काटेकोरपणे बजावायचे आणि ती अंमलबजावणी करून घ्यायचे. नक्कीच. खरं तर अजित पवार हा म्हटलं, ही व्यक्तिमत्व जेव्हा म्हटलं तर स्वाभाविकच कामाचा माणूस आहे आणि काम माझ्याकडूनच होणार असं अजित पवार सातत्यानं म्हटलेलं आपण तू असेल, मी असेल, किंबहुना आपले सहकारी सगळेच म्हणतायत. आणि आज देखील एक अशी पोस्ट वाचनात आलेली होती की जेव्हा हा अपघात झालेला होता त्या अपघाताच्या बाजूला काही कागदपत्र पडलेली देखील दिसलेली होती. आणि स्वाभाविकच ही कागदपत्र ती फक्त कागदपत्र नव्हती तर महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांची अस्वस्थ झालेली मनं आहेत. महाराष्ट्रानं आज एक असा नेता गमावला ज्या हातांमध्ये एखादा कागद गेला की काम झाल्याशिवाय तो कागद खाली ठेवला जात नसेल. आज ते कागदही पोरके झालेत अशा भावना लोकांकडनं व्यक्त केल्या जातात. ते कागद तर पोरके झालेत आणि ते हातही आता उरलेले नाही आहेत. दीपक, मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. मंदार, अजित पवारांच्या कामाचं वैशिष्ट्य त्यांनी दाखवून दिलं आणि ते तहयात दाखवून दिलं. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून जो कामाचा उरक त्यांचा होता तो अखेरपर्यंत कायम ठेवला. वयाची मर्यादा त्यांच्या या कामाला कुठे पडली आहे हे कधीही जाणवलं नाही. 66 वर्षांचे अजित पवार होते, मात्र त्याच तडफेनी सकाळी लवकर ते काम सुरू करत होते हे आपल्याला अखेरपर्यंत पाहायला मिळालं. राजकीय परिस्थिती बदलली, सत्ता गेली, विरोधात बसले किंवा पुन्हा सत्तेत आले तरी देखील अजित पवारांच्या कामाच्या शैलीमध्ये बदल कुठलाही पाहायला मिळाला नाही. आणि हेच कारण होतं त्यांच्या भोवतालची गर्दी कधीही कमी झाली नाही. लोक त्यांच्याकडे काम घेऊन जायचे आणि ते काम पूर्ण व्हायचं. जर होणार नसेल तर अजित पवार तसं स्पष्टपणे त्या व्यक्तीला तसंच सांगायचे देखील. आणि हीच कामाची पद्धत लोकांना आवडत गेली. अजित पवार वेगवेगळ्या वादांमध्ये अनेकदा अडकले, मात्र तरी देखील ते सातत्याने निवडून येत गेले. त्यांचं मताधिक्य कुठंही कमी झालं नाही. याचं कारण ते लोकांची कामं करत होते. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक बदल झाले, देशाच्या राजकारणात अनेक बदल झाले, अनेक लाटा आल्या, अनेक सत्ता बदल झाले, मात्र बारामतीमधलं त्यांचं मताधिक्य हे कधीही कमी झालं नाही. याचं कारण होतं ते अर्थातच त्यांचं काम, लोकांशी असलेला त्यांचा थेट संबंध. बारामतीमधल्या प्रत्येक नागरिकाशी ते प्रत्यक्षरित्या जोडले गेलेले होते. त्यांचा जनता दरबार हा प्रत्येक वेळी तेवढीच गर्दी खेचताना पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांच्या या जनता दरबारामध्ये काम घेऊन येत होते आणि याचं कारण होतं की ते लोकांची कामं करत होते. आता या विद्याप्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण पाहतो आहोत छगन भुजबळांना. छगन भुजबळ हे बाहेर आलेले आहेत शरद पवारांची भेट घेऊन. या ठिकाणी इतरही अनेक नेते जे आहेत ते आतमध्ये आहेत. आपण छगन भुजबळांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आपण छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया पाहिली. छगन भुजबळांची प्रतिक्रिया हीच होती की सगळं बोलण्याच्या पलीकडचं आहे. छगन भुजबळ हे स्वतः आजारी आहे.
त्यानंतर ते बारामतीमध्ये आले. पवार कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि शरद पवारांची भेट घेऊन ते निघालेले आहेत. आणि एकच प्रतिक्रिया त्यांनी दिली की हे सगळं बोलण्याच्या पलीकडचं आहे. कारण जे अजित पवार त्याच तर्फेने काम करताना संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. आज सकाळी देखील त्याच त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मुंबईहून ते निघाले होते बारामतीला यायला. मात्र बारामतीमध्ये ते जिवंत पोहोचू शकले नाहीत. काही अवघे सेकंद उरले होते. तर या संदर्भात अंबादास दानवे यांची देखील प्रतिक्रिया आली, आपण बघूया. और महाराष्ट्र के प्रति ईमानदारी से महाराष्ट्र का विकास हो, महाराष्ट्र प्रगति पर जाए, इस हेतु से काम करना मैं समझता हूँ हमारे पीढ़ी के लिए प्रेरणादायी अजीत दादा का व्यक्तित्व रहा है. अजीत दादा एलओपी थे, मैं भी एलओपी था. उस वक्त अजीत दादा के मार्गदर्शन में ही हम काम करते थे. जो कुछ हमने साल भर साथ में किया, मैं समझता हूँ वो मार्गदर्शन मैं कभी जिंदगी भर नहीं भूल सकता. समय बिल्कुल टाइम टू टाइम हर काम करना, किसी पे गलत सलत न कहना, किसी पे झूठे आरोप नहीं लगाना, किसी ने लगाए हुए तो भी उसको जवाब नहीं देना. आणि आपण मिकी घईकडे जाऊयात. मिकी सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आहे. मिकी, तुझ्याकडे काय अपडेट? मिकी आपल्यासोबत आहे. मिकी, खरं तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये हा जनसागर सगळा उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या काय चित्र तुला दिसतंय? अगदी जर आपण बघितलं तर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान या मैदानावर काही वेळातच अजित पवार यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर हजारो कार्यकर्ते, अजित पवारांवर प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते जे अजित पवारांना आपलं कुटुंब मानतात ते सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज्यभरातून कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचतायत आणि काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव याच मैदानावर अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आणि आता जर आपण बघितलं तर या पूर्ण मैदानावर जवळपास अर्ध मैदान आत्ता भरलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. आणि जर आपण पुढे बघितलं तर अजित पवारांचं भव्य असा मोठा फोटो आणि या फोटोला हार घालण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर इथंच अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आणि खाली जर आपण बघितलं तर सगळे नेते जे अजित पवारांसोबत गेले अनेक वर्ष काम करतायत, ज्यांचा अजित पवारांवर विश्वास आहे, प्रेम होतं, ते सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये तटकरे असतील, त्याचबरोबर दत्तामामा भरणे असतील, सिद्दीकी असतील, इतर नायक असतील, हे सगळे आमदार, खासदार, मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण बघतोय अजित पवारांचं जे कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचे मोठे बंधू देखील या ठिकाणी आहे आणि त्यांचा धाकटा मुलगा जय पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतोय अजित पवारांचा भव्य असा फोटो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि याच इथंच जे फुलांनी सजवून या ठिकाणी जे कठडं तयार केलेलं आहे त्याचवर अजित पवारांचं पार्थिव देखील या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. आणि त्यानंतरच या ठिकाणी अंतिम दर्शनाला सुरुवात होईल. हे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत, अर्थात सकाळपासून अशीच गर्दी आहे. जेव्हापासून कार्यकर्त्यांना, लोकांना अजित पवारांचं अशा पद्धतीने अकाली निधन झालेलं आहे, अपघात त्या ठिकाणी झालेला आहे विमानाचा, तेव्हापासून जिथं अपघात घडला त्या ठिकाणी देखील आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे तिथं देखील जिथं अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं, तोबा गर्दी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली होती. कारण त्यांना विश्वास होत नव्हता
की त्यांचा नेता त्यांच्यातून निघून गेलेला आहे. बारामतीकरांवर अजित पवारांनी खास करून प्रेम केलेलं होतं आणि आज त्यासाठीच संपूर्ण बारामती असेल, पुन्हा जिल्हा असेल, कडकडीत बंद देखील या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि अर्थातच सगळ्यांनी केलेलं दिसतंय. आणि आज जर आपण बघितलं तर मुली असतील, महिला असतील, हे सगळेजण या ठिकाणी अजितदादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि काही कार्यकर्ते अजून सुद्धा म्हणजे विश्वास होत नाहीये, कारण दादांचा पार्थिव अजून सुद्धा त्यांनी बघितलेला नाही. म्हणजे कुठून म्हणजे खूप खूप प्रेम आहे, म्हणजे अचानक धक्का बसलाय. खूप मोठा धक्का आमच्यासाठी बसलेला आहे, कारण की आज बारामतीसाठी काळा कुट्ट दिवस, हा दिवस आम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला आमच्यासाठी येईल म्हणून. आणि आज आम्हाला विश्वासच बसत नाही की अजितदादा आज आमच्यात नाहीयेत. हा खूप मोठा झटका, ही बातमी आमच्यासाठी इतकी वेदनादायक आहे ना, हे दुःख आम्ही कसं यातून सावरू, याचा एवढा त्रास होतोय. कारण की अजितदादांसारखा व्यक्तिमत्व, लोकनेता हा आम्हाला परत कधीच मिळणार नाही, याचं दुःख आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे. अर्थात जर आपण कार्यकर्त्यांचं बघितलं तर असंच आहे. एवढंच काय तर मुख्यमंत्र्यांनी देखील अशाच पद्धतीने काहीशे भावना व्यक्त केलेल्या आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री, ते देखील या ठिकाणी आले आणि जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी दादांचं पार्थिव बघितलं तर त्यांना देखील खूप वेदना झाल्या. कारण ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्यानुसार बऱ्यापैकी दादांचं जे पार्थिव आहे, जे पूर्ण बॉडी आहे, ते बऱ्यापैकी बर्न झालेली आहे आणि त्यामुळं खूप वेळ ही बॉडी या ठिकाणी ठेवली जाणार नाही. रात्री 10 पर्यंत लोकांसाठी इथं दर्शन म्हणजे अंत्यविधी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवली जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सकाळी जवळपास 7-7:30 वाजता इथं आणली जाईल. आणि याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जिथं आज हजारोच्या संख्येने हे लोक जनसमुदाय जमलेला आहे अजितदादांच्या प्रेमापोटी, त्याच ठिकाणी अजितदादांच्या प्रेमापोटी खरं तर मिकी सांगतोयस तू त्याप्रमाणे हा संपूर्ण जनसागर उसळलेला आहे. अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी हे संपूर्ण विद्याप्रतिष्ठानचं मैदान सध्या कार्यकर्त्यांनी आणि बारामतीकरांनी भरून गेलेलं आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आता अजित पवारांचं जे पार्थिव आहे या ठिकाणी त्याच्या अंत्यदर्शनाला सुरुवात होणार आहे. अगदी, त्यामुळे शरद पवार यांचं बोट धरून जे अजित पवार राजकारणामध्ये आले, मोठे झाले आणि खरं तर काही वेळा त्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली, मात्र हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ना, ते त्यांच्या प्रत्येक वेळेला ठामपणे पाठीशी उभे राहिले. आताच्या काही अपडेट देखील आपण जाणून घेतो आहोत. मनोज जरांगे पाटील हे सध्या विद्याप्रतिष्ठानला पोहोचलेले आहेत. त्यांनी देखील सकाळी ज्यावेळेला अजित पवार गेल्याची ही बातमी येऊन धडकली तेव्हा त्यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली होती. एक उमदं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठीचं, ज्याला महाराष्ट्राविषयीची तळमळ होती, असं व्यक्तिमत्व हरपल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं. यामिनी, हा ग्राउंडमधला जो प्रत्येक कार्यकर्ता आहे, आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळतात. अर्थातच त्याला कारण म्हणजे कामाच्या धावपळीत असलेले अजित पवार यांच्यात एक वेगळी माणुसकी दिसायची आणि ही माणुसकी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती कायमच जपलेली देखील दिसलेली होती. तर अगदी थोड्याच वेळात अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि जिथे सध्या त्यांचं पार्थिव आहे त्या रुग्णालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत. मंदार, तुमच्याकडे आताचे काय अपडेट्स आहेत? पार्थिव थोड्या वेळामध्ये बारामतीमधल्या या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आणण्यात येईल. लोकांना अंत्यदर्शन या पार्थिवाचं घेता येईल. त्याआधी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या या मुख्य कार्यालयामध्ये आपण सगळे नेते, पवार कुटुंबातले सदस्य एकत्र येताना पाहतो आहोत. काही वेळापूर्वी प्रतापराव पवार जे अजित पवारांचे काका आहेत ते या ठिकाणी आले. इतरही अनेक पवार कुटुंबातले सदस्य या ठिकाणी येताना आपण पाहतो आहोत. शरद पवार स्वतः आतमध्ये आहेत, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि पवार कुटुंबातले हे सगळे सदस्य थोड्या वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, जिथे हे पार्थिव लोकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी अपघात घडलेला आहे, त्यानंतर हे पार्थिव बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून ते तिथेच आहे. आता लोकांना अंत्यदर्शन या ठिकाणी या पार्थिवाचं घेता येणार आहे आणि उद्या काटेवाडीमध्ये देखील हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि पुन्हा याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वेगवेगळे नेते या ठिकाणी येत आहेत, अजित पवारांच्या सोबत काम केलेले, मग कधी ते त्यांच्या पक्षात असलेले नेते आहेत, कधी त्यांच्या विरोधात काम केलेले नेते आहेत, हे सगळे या ठिकाणी येत आहेत. अजित पवारांच्या
पवारांच्या या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांचं, शरद पवारांचं सांत्वन करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र ही घटना सांत्वनाच्या पलीकडची आहे, कारण इतक्या अशा अपघातामध्ये अजित पवार जाणं हे लोकांना अजूनही न झेपणार आहे. पवार कुटुंबियांची अवस्था तर याहून अधिक वेगळी आहे. या पवार कुटुंबातले हे सदस्य आपण पाहतो आहोत या ठिकाणी भेटून बाहेर पडताना अश्रू या सगळ्यांचे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. या ठिकाणी पवार कुटुंबातील हे सगळे सदस्य सुनेत्रा पवार, शरद पवार यांना भेटून बाहेर पडलेले आहेत एक एक करून. आणि काही वेळामध्येच जे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मैदानामध्ये आणण्यात येईल त्या ठिकाणी हे पवार कुटुंबातले सदस्य पोहोचतील. सुनेत्रा पवार दिल्लीवरून सुप्रिया सुळेंसोबत बारामतीमध्ये पोहोचल्या दुपारी. मात्र त्यानंतर त्यांनी देखील या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं नाही. आपल्यासोबत इथले पुढचं नियोजन कसं असणार आहे? आता पुढच्या नियोजनावर चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये ते एक अर्धा तास सगळं कळेल. ते पुढचं नियोजन कसं ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. तर या ठिकाणी खूप मोठी गर्दी उसळणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या अंत्यदर्शनाचं एक नियोजन देखील मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. कारण संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते, समर्थक, अजित पवारांचे चाहते येणार आहेत आणि त्यामुळं मोठी गर्दी या ठिकाणी उसळणार आहे. हे पाहून या सगळ्याचं नियोजन करावं लागणार आहे. स्वाभाविकच आता या अंत्यदर्शनासाठीचं नियोजन सुरू आहे. अर्ध्या तासात या सगळ्याबद्दलचे जे माहिती आहे ती कळवण्यात येईल असं देखील आता त्यांच्या आप्तेष्टांनी सांगितलेलं आहे. मंदार, तू राहाच आपल्यासोबत. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण या बातमीवर कायम असू. पाहत रहा ABP माझा.